नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. आठवड्याचा पहिला दिवस आणि आपण बघतोय घडामोडी वेगाने घडतात. त्या अनुषंगाने आपण सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. उद्धव ठाकरे सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी पाठवलेली 12 नावांची यादी अखेर राज्यपालांनी रद्द केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली होती. ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीला राज्यपालांनी 2 वर्ष मान्यता दिली नव्हती. मात्र शिंदे यांच्या शिफारशीला लगेच प्रतिसाद देत ठाकरे सरकारची 12 जणांची यादी रद्द करण्याची भूमिका राज्यपालांनी घेतली आहे. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी या 12 जागा भाजप शिंदे यांच्याकडून भरल्या जाण्याची शक्यता आहे. मोठी बातमी आपण बघतोय की यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारकडनं राज्यपाल नियुक्त 12 नावांची यादी जी आमदारकीसाठी म्हणून देण्यात आलेली होती ती यादी राज्यपालांनी रद्द केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी शिफारस केली होती. ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 2 वर्षांपूर्वी देण्यात आलेली होती. 2 वर्षात त्याला मान्यता मिळाली नाही आणि आता उद्धव ठाकरे सरकारने दिलेली 12 नावांची यादी राज्यपालांनी रद्द करत आता पुढे नवीन 12 नावं जी आहेत ती मागवली जाऊ शकतात. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. विनोद, काय तपशील याबद्दल? महाविकास आघाडी सरकारने जी 12 उमेदवारांची यादी दिली होती ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रद्द केली आहे आणि नवीन सरकार राज्यामध्ये आलं आहे आणि नवीन सरकारची नवीन यादी आता लवकरच राज्यपालांच्याकडे देणार आहे. परंतु त्याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महाविकास आघाडी सरकारची जी यादी दिलेली होती 12 आमदारांची ती यादी रद्द करण्याची विनंती केली आणि त्यानंतर मात्र राज्यपालांनी लगेच ती यादी रद्द करत आता नवीन यादी लवकरच शिंदे सरकार पाठवणार आहे. या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र हे पाहायला मिळत आहेत की महाविकास आघाडी सरकारने जी केलेली कामे आहेत, केलेले जी निर्णय आहेत त्यावर संपूर्णपणे या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. स्थगिती देण्याचं काम केलं जात आहे. यामुळे 12 आमदारांची जी नियुक्ती होणार होती ती नियुक्ती मात्र आता रद्द झाली आहे आणि खास करून 12 आमदार जी महाविकास आघाडी सरकारने दिलेले होते, 3 राष्ट्रवादी, 3 काँग्रेस आणि 3 शिवसेना अशा प्रकारची जी होती आणि उर्वरित जी आहे ती त्यांच्या 3 मित्र पक्षांना देणार होते असंही बोललं जात होतं. परंतु आता मात्र एक गोष्ट निश्चित झाली आहे की महाविकास आघाडी सरकारने जी दिलेली यादी होती ती राज्यपालांकडून रद्द करण्यात आली आहे आणि त्याबाबतची विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती आणि तशाच प्रकारे आता नवीन यादी शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या गटाकडून जाणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून ही यादी नवीन पाठवण्यात येणार आहे. यामध्ये कोणकोणत्या नेत्याला या ठिकाणी संधी दिली हे पाहणं औचित्य ठरणार आहे. परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित झाली आहे ती म्हणजे यावेळेस जे महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय, महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी ही मात्र त्या ठिकाणी तातडीने रद्द करण्याचं काम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून केलं आहे आणि तशा प्रकारचे उत्तर समोर आले आहे. एक गोष्ट या ठिकाणी निश्चित पाहायला मिळत आहे की जे महाविकास आघाडी सरकारकडून निर्णय घेतले होते त्या निर्णयाला राज्यपालांनी स्थगिती देण्याचं काम केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आता मात्र महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळत आहे आणि नवीन लवकरच यादी द्यावी असंही या ठिकाणी नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आणि खास करून भारतीय जनता पक्षाकडून एक नवीन यादी लवकरच या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि तशा प्रकारची भारतीय जनता पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर महाविकास आघाडीने दिलेली राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सगळ्या जागांसाठीची 12 लोकांची यादी होती ती राज्यपालांनी रद्द केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी तशी शिफारस केली होती आणि आता शिंदे गटाकडनं नवीन 12 नावं जी ती लवकरच दिल्या जाऊ शकतात. पुढे बघूयात. पंजाबच्या मोहालीत भीषण अपघात झाला. इथल्या एका यात्रेमध्ये 50 फुटांवरून ड्रॉप टॉवर अचानक जमिनीवर कोसळला. या अपघातात 10 मुलं जखमी झाली आहेत. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहरातील फेज 8 इथल्या दसरा मैदानावर रविवारी संध्याकाळी सुरू असलेल्या उत्सवादरम्यान 50 फूट उंचीवरून जॉयराईडचा हा ड्रॉप टॉवर जो आहे तो जमिनीवर कोसळला. या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. बघा, विचलित करणारी ही दृश्य आहे. या घटनेमुळे अशा प्रकारच्या राईड्सवर जाण्याआधी त्याबाबतच्या सुरक्षेबाबतची खातरजमा करणं पुन्हा अधोरेखित झालंय. कशा प्रकारे हा टॉवर खाली कोसळलाय बघा आणि ज्या वेगाने तो खाली आला आणि जो झटका त्यामध्ये बसलेल्या मुलांना बसलेला आहे. निश्चितपणे यामध्ये मुलं जी ती गंभीर जखमी झालेली असणार. शारीरिक दुखापत मोठ्या प्रमाणात असेल. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
पण वेगवेगळ्या उत्सवादरम्यान अशा प्रकारचे जे ड्रॉप टॉवर असतात, ज्यात हौशीने मुलं बसण्याचा आग्रह आपल्या पालकांकडे धरतात, तर त्यांना बसवण्या अगोदर पालकांनी देखील विचार करायला हवा की मुलांना अशा प्रकारच्या ड्रॉप टॉवरमध्ये बसवायचं का, कारण ते किती सुरक्षित आहेत, म्हणजे तांत्रिकदृष्ट्या एकूण सगळी त्यांची दुरुस्ती झालेली आहे का, असे वेगवेगळे मुद्दे यामध्ये उपस्थित होतात. पुढे पाहूयात. राज्यातील सर्वसामान्यांना लवकरच वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. महावितरण ग्राहकांचं वीज बिल येत्या काळात 60 ते 70 पैसे प्रति युनिट अर्थात 150 ते 200 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारी महावितरणला वीज विक्री करणाऱ्या महानिर्मितीचा वीज उत्पादन खर्च वाढलाय आणि त्याचा भार इंधन समायोजन शुल्काद्वारे अखेर ग्राहकांवरच येणार आहे. सर्व ठिकाणचा वीज विक्री दर सरासरी 80 पैसे प्रति युनिटपर्यंत वाढलाय. महानिर्मितीच्या वीज विक्री दरात झालेल्या या वाढीचे प्रमुख कारण कोळसा ठरलाय. पुढली बातमी अशी आहे की देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेत. आज ते मुंबईतल्या विविध गणेश मंडळांना भेट देणार आहेत. सकाळी 10:30 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, तर दुपारी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं दर्शन घेतील. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत अतिरिक्त पोलीस दल तैनात केलं असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तर दुसरीकडे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक अमित शहा यांच्या नेतृत्वात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. त्याच दृष्टीने अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ होणार असल्याची चर्चा आहे. मुंबई पोलीस दल आज अमित शहांच्या सुरक्षेकरता तैनात करण्यात आले. यामध्ये वाहतूक पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी आहेत. राज्य राखीव पोलीस दल देखील आहे, तर क्विक रिस्पॉन्स टीम देखील तैनात आहे. बॉम्ब शोधक आणि निकामी पथक देखील तैनात करण्यात आले. रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात असेल. केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक विशेष शाखा देखील या सुरक्षेच्या व्यवस्थेत काम करेल. गौरी गणपतींना आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र यंदा तसं कोणतंही बंधन नसल्यानं सर्वत्र विसर्जन मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत. यासाठी पालिकेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मुंबई महानगरपालिकेकडून समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी तब्बल 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुद्रकिनारी आणि प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीवरक्षक तैनात करण्यात आले. विसर्जनाची तयारी आपण जाणून घेऊया. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 188 नियंत्रण कक्ष जे ते तयार असतील. 45 मोटार बोट, 39 जर्मन तराफांची व्यवस्था आहे. प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष आहेत. विसर्जन स्थळी 786 जीवरक्षक आहेत. प्रकाश व्यवस्थेकरता 3069 फ्लड लाईट्स बसवण्यात आलेत. 71 सर्च लाईटची व्यवस्था आहे. 188 प्रथमोपचार केंद्र आहेत. 83 रुग्णवाहिका आहेत. 357 निर्माल्य कक्ष आहेत. 287 निर्माल्य वाहनं देखील तैनात आहेत. त्याचबरोबर 48 सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे आहेत. चौपाट्यांवर 460 पौलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक तिथं संरक्षक कठडे बसवण्यात आलेत. 134 तात्पुरत्या शौचालयांची देखील व्यवस्था आज इथं करण्यात आली आहे आणि विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील तयार आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्यातील तब्बल 31 गावांमध्ये अद्यापही बँक व्यवहार होतच नाहीत अशी माहिती समोर आली आहे. नंदुरबार, नांदेड, पालघर या जिल्ह्यांमध्ये बँक व्यवहार नसणारी गावं अधिक आहेत.
या संदर्भातील आकडेवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आली आहे. डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेत ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. बँकच नसल्याने डिजिटल बँक, डिजिटल रुपया, व्यवहारातील पारदर्शकता हे विषय अनेक गावात नाही. अनेक गावांमध्ये बँक प्रतिनिधी असले तरी ऑनलाईन व्यवहार सुरू राहण्यासाठी आवश्यक असणारी रेंज उपलब्ध नसल्यानं व्यवहार पार पडत नाही. सार्वजनिक बँकांच्या शाखांची संख्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. 2019 मध्ये सार्वजनिक बँकांची संख्या 8,594 इतकी होती, तर आता ती घसरून 7,632 इतकी आहे. गेल्या काही दिवसात बँकांचं विलिनीकरण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे. एका बाजूला व्यवहार डिजिटल करा असा आग्रह असताना सुमारे 1,800 बँकांचे व्यवहार रडत खडत सुरू आहेत. पुढली बातमी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेनं शहर आणि पूर्व पश्चिम उपनगरांमधील तब्बल 450 लहान रस्त्यांवरील 500 ते 1,000 मीटर लांबीच्या टप्प्याचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी 5,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोकांना होणारा त्रास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करण्याची केलेली घोषणा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पुढील 3 आठवड्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी निविदा प्रक्रियेतील नियम कडक करण्यात आलेत. दुरुस्ती केल्यानंतरही रस्त्यांवर वारंवार खड्डे पडतात, त्यामुळे रस्ते कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनानं दुरुस्त करण्यात येणाऱ्या रस्त्यांचा हमी कालावधी 5 वर्षांवरून आता 10 वर्षे इतका केला. या रस्त्यांची पुढील 10 वर्ष संबंधित कंत्राटदारावरच जबाबदारी असणार आहे. आणि आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज म्हणजे महारेरा म्हणजेच महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणानं दिलेले अनेक निर्णय रेरा अपिलेट न्यायाधिकरणानं फिरवले असून त्यामुळं घर खरेदीदारांना दिलासा मिळाला. अलीकडेच दिलेल्या एका निकालामुळे विकासकाने खरेदीदारांची संमती न घेता घराच्या ताब्याची तारीख महारेराच्या संकेतस्थळावर जाहीर केली तरी ती खरेदीदाराला बंधनकारक नाही असा निकाल दिला आहे. आणि त्यामुळे एखाद्या प्रकल्पातून खरेदीदाराला बाहेर पडायचं असल्यास त्याला संपूर्ण रक्कम व्याजासह परत द्यावी लागणार आहे. 10% अधिक रक्कम स्वीकारल्यानंतर रेरा कायद्यातील तरतुदीनुसार करारनामा करण्याची जबाबदारी विकासकाची आहे. घर खरेदीदाराला व्यवहार रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. विरारमधील एका प्रकरणात हा महत्त्वाचा निकाल देण्यात आला आणि त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मानला जातोय. तर म्हाडा सोडत प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी बंद करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतलाय. मात्र या निर्णयावरून वाद सुरू असल्याचं चित्र असून पुणे मंडळाने या निर्णयाला विरोध केलाय. पुणे मंडळासाठी प्रतीक्षा यादी कायम ठेवावी अशी भूमिका पुणे मंडळानं घेतली आहे, तर मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी ठेवावी अशी भूमिका घेतली आहे. तर शिवडी नावाशेवा सागरी सेतू प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा MMRDAने पूर्ण केलाय. नवी मुंबईच्या दिशेने प्रकल्पाच्या जमिनीवरील मार्गाच्या कामाला वेग आला. आतापर्यंत प्रकल्पातील 84% बांधकाम पूर्ण झालंय. मुंबई सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्याकरता उपक्रम मुंबई महानगरपालिकेकडून राबवण्यात येणार आहे. कुलाबा इथे प्रायोगिक तत्वावर 12 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. याकरता मुंबई महापालिकेनं निविदेची जाहिरात दिली आहे. मुंबई महापालिकेचा हा पहिलाच प्रयोग असून यासाठी 250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पांचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या निमित्त त्यांनी बाप्पांची आरती करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान सण साजरे करताना त्यात राजकारण करू नका असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातही बाप्पा विराजमान झालाय आणि याच गणरायाची आरती मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. दरम्यान गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार असून विसर्जनासाठी सर्व देशाच्या दूतावासांना निमंत्रण दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक असलेल्या खेतवाडी राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक देखावा उभारण्यात आला. मुंबईतल्या साकीनाकामध्ये तरुण मित्रमंडळाच्या वतीनं यंदा 28 फूट उंच बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंडळाचं यंदाचं 38वं वर्ष. तरुण मित्रमंडळाचा बाप्पा मुंबईतल्या प्रसिद्ध गणपतींपैकी एक असून दरवर्षी भाविक दर्शनासाठी इथं गर्दी करत असतात. लालबागच्या राजाची स्थापना ही तिथल्या स्थानिक कोळी बांधवांनी केली आणि त्याच कोळी बांधवांच्या हस्ते दरवर्षी गणेश उत्सवाच्या 5व्या दिवशी लालबागच्या राजाची आराधना केली जाते. वाजत गाजत ही मानाची पूजा संपन्न झाली. यावेळी लालबाग मार्केटमधील महिलांनीही पारंपरिक वेशभूषेत वाद्यांच्या तालावर ठेका धरला. दगडूशेठ गणपतीसाठी यंदा खास श्री पंचकेदार मंदिराची सजावट करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मित्रमंडळातर्फे ही सजावट करण्यात आलेली आहे आणि ही सजावट बघण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. लालबागच्या राजाची स्थापना ही तिथल्या स्थानिक कोळी बांधवांनी केली आणि त्याच कोळी बांधवांच्या हस्ते दरवर्षी गणेश उत्सवाच्या 5व्या दिवशी लालबागच्या राजाची आराधना केली जाते. वाजत गाजत मानाची पूजा संपन्न झाली. यावेळी लालबाग मार्केटमधील महिलांनी देखील पारंपरिक वेशभूषेत वाद्यांच्या तालावर ठेका धरला. भिवंडी तालुक्यातील वेहळे गावात राहणारे जितेंद्र पाटील आणि माजी सरपंच पल्लवी जितेंद्र यांच्या घरी 5 दिवसीय गौराईचं आगमन झालं. गौराईला आगरी कोळी पद्धतीने दागदागिन्यांनी सजवून पारंपरिक पद्धतीत पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी विविध प्रकारचे केलेले देखावे बघण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक इथे येतात. ठाणे शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यात येतोय. अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने पर्यावरणपूरक आणि आकर्षक देखावे तयार केलेत. भिवंडी शहरातील वाणीआळी इथल्या वक्रतुंड मंडळाने शाडूच्या बाप्पाची 3.5 फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तर इसवी सन पूर्व 600 वर्षांपूर्वीचा आयुर्वेदाचा देखावा साकारला. भारताप्रमाणे जगभरातही गणेशोत्सवाची धूम बघायला मिळते. UAEमध्येही गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शारजा इथल्या रवी लवाळे यांनी बाप्पांची प्रतिष्ठापना केली. लवाळे यांच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी शारजातील भाविकही हजेरी लावतात. दक्षिण आफ्रिकेच्या नैरोबी इथल्या महाराष्ट्र मंडळाचं गणेशोत्सवाचं हे 77वं वर्ष. गेली 76 वर्ष आपलं महाराष्ट्र मंडळ पूर्व आफ्रिका भागात विशेषतः नैरोबी आणि केनिया इथे गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपर देखावा सादर करण्यात आला. अमेरिकेतही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. अमेरिकेत स्थायिक झालेल्या सोनटक्के कुटुंबियांच्या घरी यंदाही बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. यंदा त्यांनी खंडोबाच्या रूपातील मूर्तीसह आकर्षक देखावा साकारला. देखावा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी अनेक जण इथे येत असतात. यंदा घरगुती गणपतींसाठीही वेगवेगळे देखावे तयार करण्यात आलेले पाहायला मिळतात. कल्याणच्या नरेश उमाकांत शिंदे यांनी घरच्या बाप्पाजवळ अफजल खान वधाचा देखावा साकारला. कल्याणमध्ये या देखाव्याची चर्चा असून भाविक हा देखावा पाहायला मोठ्या प्रमाणात शिंदेच्या घरी भेट देतात. 2 वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेशोत्सवात पूजा तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. एकट्या पुणे मुंबई परिसरात उत्सव कालावधीत दररोज 20 ते 25 लाख नारळांची विक्री होते. गणेशोत्सवात नारळ विक्रीत 20 ते 25% वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत 20 ते 40 रुपये दरम्यान इतकी आहे. अभिनेता सोनू सूदच्या घरी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. 5 दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर काल 5व्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. पालघरमधील जुना पालघर इथे एका हॉटेलच्या मॅनेजर आणि कामगारांना मारहाण करण्यात आलेली आहे आणि या मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत मॅनेजर आणि कामगार गंभीर जखमी झाले.
मुंबईच्या एनसीबी टीमने आंतरराज्य अंमली पदार्थाच्या तस्करीला जबरदस्त धक्का दिला आहे. मुंबईच्या विविध ठिकाणी वितरित करण्यासाठी आणलेल्या 210 किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली इथे एनसीबीच्या पथकाने धूम स्टाईलने पाठलाग करून वाहनासह ताब्यात घेतलं. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झालाय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरातील सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. त्यांची मर्सिडीज डिवायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कल्याणमध्ये टँकरची धडक बसून एका दुचाकी स्वार महिलेचा मृत्यू झाला. मारळ इथल्या घरातून कामावर जाण्यासाठी ही महिला निघाली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. भिवंडीत मुंबई नाशिक हायवेवर ट्रकची धडक बसून एका दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय. साईकुमार येनागंती असं मृत युवकाचं नाव आहे. हायवेवर पडलेल्या खड्ड्यात अडकून हा युवक रस्त्यावर पडला आणि यावेळी मागून येणाऱ्या ट्रकचं चाक अंगावरून गेल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. जेडीयूने भाजपसोबतची युती तोडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाणं ही चूक असल्याचं म्हटलं असून हा आमचा मूर्खपणा होता असं देखील त्यांनी कबूल केलं. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पहिला मेळावा घेऊन नवीन पक्षाची ध्येय धोरणं जाहीर केली. यामध्ये जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणं, राज्यातील नागरिकांच्या भूमी आणि रोजगाराच्या अधिकारांचं रक्षण तसंच काश्मीरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रमुख असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आज झारखंड विधानसभेचं विशेष अधिवेशन आहे. या विशेष अधिवेशनात सोरेन सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सोरेन सरकारचे 30 आमदार रविवारी विशेष विमानाने रायपूर इथून रांची येथे दाखल झालेत. सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी भाजप फोडाफोडी करेल या भीतीनं आमदारांना छत्तीसगडमध्ये नेण्यात आलं. कर्नाटकची राजधानी बंगळुरूला पावसानं झोडपलंय. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचलं होतं. रस्त्यावर पाणी साचल्यानं अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. सखल भागातल्या अनेक घरांमध्येही पाणी शिरलं होतं. आज ब्रिटनला नवे पंतप्रधान मिळणार आहेत, त्यामुळे ब्रिटनसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. आज ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा केली जाईल. ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि परराष्ट्र मंत्री लीज ट्रस यांच्यात चढाओढ आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांना मायदेशी परतल्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांच्या बेपत्ता प्रकरणात राजपक्षे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या राजीनामा दिल्यामुळे राजपक्षे यांचे घटनात्मक संरक्षण संपुष्टात आले आणि त्यामुळे येत्या काळात त्यांची राजकीय वाटचाल अडचणीची ठरणार आहे. पाकिस्तानातील पुरामुळे आतापर्यंत 1300 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. नैसर्गिक आपत्तीत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मोठ्या प्रमाणात बचाव कार्य राबवण्यात येते. पाकिस्तानातील बलुचिस्तान, खैबर पख्तुनवासह दक्षिणेतील सिंध प्रांत पाण्याखाली गेला. कॅनडाच्या सस्केनचेवान प्रांतात अनेक ठिकाणी झालेल्या चाकू हल्ल्यात 10 लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास 15 जण जखमी झालेत. घटनेनंतर कॅनडात खळबळ माजली असून 2 संशयितांचा शोध घेतला जातोय. जवळपास 13 ठिकाणी चाकू हल्ला झाला आहे. कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठा हल्ला असल्याचं कळतंय. आशिया चषक स्पर्धेमधील भारत पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. पाकिस्तानने 5 गडी राखून भारताचा पराभव केला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान, मोहम्मद नवाज या जोडीनं फटकेबाजी केल्यामुळे पाक विजयी झाला. यानंतर सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लांब रॉकेटमध्ये 10 लाख गॅलन इंधन भरण्यास सुरुवात केली.